हॅलो पब्लिक, इट्स डे 2 आणि ढग बघून तुम्हाला असं वाटत नसेल की दुपारच्या 12 वाजलेत. आज थोडं निघायला लेट झाला कारण उठलोच लेट. काल झोपलो पण 2 वाजता होतो, 2च्या नंतर इनफॅक्ट 3च्या आसपास. आणि सकाळी उठल्यापासून पाऊसच पडतो इकडे आणि अजून गडगडत्याने आम्हाला वर जायचं आहे. आणि ते आहे जवळजवळ 40 किलोमीटरचं अंतर. वरती एक हॉटेल बघितलं, त्याला पोचायला जवळजवळ 1 तास लागेल, पण त्याच्यात हे सगळं सेट करावं लागेल. ठीक आहे, निघतो आणि मग निघाला की कनेक्ट करतो. मी विचार केलेला आज सकाळी उठून मस्तपैकी चांगले रोड दाखवेल. काल तर आपण पूर्ण काळोखात आलो राईट, तर त्यामुळे विचार केला होता की आज पूर्ण रोड वगैरे म्हणजे दाखवून काय सीन आहे, पण इथे तर वेगळाच सीन चाललं आहे. फायनली आपण आतल्या रोडला लागलो आहे आणि इकडून 26 किलोमीटर्स आहे, त्याच्यासाठी 56 मिनटं दाखवत आहे. आणि आजूबाजूला पूर्ण शेत आहे, काय थंडी वाजते मस्त, आणि पूर्ण भिजलो आहे वरून ऐक. आणि रोड थोडे खराब आहे, बट इट्स ब्युटिफुल. राजस्थानमध्ये जरा जरी पाऊस पडला की काय हालत होते, सगळीकडे पाणीच पाणी तुंबले. पण हा रोड मस्त आहे कारण ह्या रोडवर बऱ्यापैकी झाडं आहेत, दुतर्फा झाडं आहेत. खूप छान वाटतं आहे. माहोल तर खूप थंड आहे. बाकी पावसाने पूर्ण भिजलो आहे मी, आणि अनफॉर्च्युनेटली माझे कपडे पण भिजले असणार यार बॅगमधले. काय करणार, साला कशासाठी आलो होतो आणि काय होतं आहे. शूज वगैरे सगळे भिजलेत. बघू आता पुढे जाऊन हॉटेलमध्ये कधी पोचतो असं झालं आहे. आणि पाऊस काय मला वाटत नाही पूर्ण थांबेल, कारण पूर्ण काळोख आहे, पूर्ण काळोख आहे. पब्लिक खाली झाली आणि मी वर चाललो, म्हणजे आपण वर चाललो. ओ हो हो, थोडा पाऊस थांबलाय तर विचार केला थोडा कॅमेरा लावून घेतो आणि तुम्हाला माहोल दाखवतो इकडचा. आई शपथ, काय माहोल आहे यार इकडे, नेक्स्ट लेवल. ऑलमोस्ट पोचलो आहे, मे बी 4-5 किलोमीटर बाकी असेल. पुढे एक बस आहे यार, ती त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक होतं. आम्ही मागे तर काढलं होतं त्या बसला, बट आता पूर्ण कॅमेरा लावायच्या नादात ते बसने आम्हाला मागे टाकलं. बट लुक ॲट दिस व्ह्यू मॅन. पाऊस नसताना तर काय मजा आली असती, नेक्स्ट लेवल यार. आता थोडा व्ह्यू क्लिअर झाला आहे, ढग वगैरे सगळे गेले, पाऊस पण गेला नशिबाने. आणि हे कुठे आलो मी, आय थिंक मी रस्ता चुकलो आहे वाटतं. ओके, हाच एंट्रेंस है. अबू पर्वत पर आपका हार्दिक स्वागत है. नकी लेक 3 किलोमीटर, सनसेट पॉइंट 4 किलोमीटर. ओके. हां, आणि आमचं हॉटेल पण 350 मीटरवरच आहे. सो
लेट्स गो. थोडं थांबलो असतो ना आम्ही तर बरं झालं असतं असं आता मला वाटतंय, कारण पाऊस पण गेला. आणि इकडे मला नाही वाटत असं पूर्ण दिवस जर पाऊस पडत असेल जसं मुंबईला पडतो. थोडे कपडे पण ओले, बॅग वगैरे भिजल्या नसतं, थोडं थांबूनच यायला पाहिजे होतं. बट एनिवेज माउंट आबू एक ऑसम प्लेस आहे आणि इकडे विजिट करायला पाहिजे लोकांनी. हा काय नाला, एवढं सुंदर ठिकाणी असा नाला ठेवलाय. ऋषीचा कॉल येतो, काय बोलतो बघूया. हॅलो, तुझ्या मागेच आहे मी, चल. हां आलं काय, हेच हॉटेल आहे काय?